नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टपूरमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे, म्हाडा पुणे मंडळाची सोडत सुरू आहे आणि या सोडतीमधील जे काही स्कीम्स आहेत, नवीन स्कीम्स, त्या स्कीम्सचे डिटेल व्हिडिओ मी बनवत आहे. यापूर्वी सुद्धा काही स्कीम्सचे चांगल्या चांगल्या लोकेशनच्या स्कीम्सचे डिटेल व्हिडिओ मी बनवलेले आहेत आणि पुढे सुद्धा बनवत राहणार आहे. सोबतच मागील सोडतीमधील जे काही स्कीम्स होते त्या स्कीमचे मागच्या वेळेस आपण डिटेल्स व्हिडिओ बनवलेले आहेत जे की या सोडतीमध्ये सुद्धा इन्क्लूड झालेले आहेत. सो हे सर्व व्हिडिओज तुम्ही जर बघितले नसतील तर ते तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन सर्च करू शकता, तिथे बघू शकता. स्कीम नावाने सर्च करा, स्कीम कोडने सर्च करा, तुम्हाला तिथे बघायला भेटतील ते. आजच्या व्हिडिओमध्ये मी एक नवीन स्कीमचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, जो की स्कीम आहे स्कीम क्रमांक 915, ज्याचं नाव आहे सुखोनी किंग्सले, याचं लोकेशन आहे थेरगाव. सो या प्रकल्पाबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्हाला असेच व्हिडिओ बघत राहायचे असतील आणि जे काही नवीन व्हिडिओज मी जेव्हा जेव्हा अपलोड करेल ते जर तुम्हाला मिस नाही करायचे, तर तुम्हाला काय करायचंय, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मित्रांसोबत सुद्धा शेअर करायचं आहे, जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओचा लाभ होईल आणि त्यांना सुद्धा सोडतीमधील अर्ज करण्यासाठी मदत होईल, त्यांना डिसिजन घेण्यासाठी मदत होईल. सो या स्कीम बद्दलची थोडक्यात माहिती आपण बघूया. स्कीमचं नाव आहे स्कीमचा कोड आहे 915. स्कीमचं नाव आहे सुखोनी किंग्सले, लोकेशन आहे थेरगाव. पुढे आपण लोकेशन समजून घेऊयात एक्झॅक्टली कसं आहे काय. इथे टोटल फ्लॅट्स आहेत तर 54, बट म्हाडाकडे त्यांनी दिलेले 72 फ्लॅट. सो बाकीचे उर्वरित फ्लॅट मे बी पुढील सोडतीमध्ये इन्क्लूड करण्यात येतील. याचा कार्पेट एरिया 46 स्क्वेअर मीटर. हे सर्व LIG इन्कम ग्रुपसाठी येतं. बऱ्याच लोकांना हे कन्फ्युजन आहे की LIG इन्कम ग्रुप, AWS हे ते सगळं. सो LIG इन्कम ग्रुप म्हणजे ज्यांचं की वार्षिक उत्पन्न, फॅमिली इन्कम, हस्बंड आणि वाईफ या दोघांचं फॅमिली इन्कम, सॅलरी असो, बिझनेस असो, सर्व दृष्टीने जे काही इन्कम येतं तुमचं, ते सर्व इन्कम तुम्ही यामध्ये इन्क्लूड करायचं हस्बंड वाईफचं मिळून. जर ते 9 लाखामध्ये च्या आत असेल, 6 ते 9 लाखामध्ये असेल तर तुम्ही LIG गटामध्ये येता. 6 लाखाच्या खाली असेल तर EWS मध्ये येता. EWS आणि LIG दोन्ही इथे अर्ज करू शकतात. ज्यांचं वार्षिक उत्पन्न 9 लाखाच्या वरती येतं ते MIG मध्ये येतात किंवा HIG मध्ये येतात, ते इथे अर्ज करू शकत नाही. सो ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. यांची प्राइस आहे, या 2 BHK ची प्राइस असेल 21.5 लाख. ही बेस प्राइस असते. यामध्ये ऍडिशनल चार्जेस येतात, जे की तुम्हाला बिल्डरच सांगू शकेल जेव्हा तुम्हाला विनर असेल तेव्हा. सो बट अप्रॉक्सिमेटली तुम्ही 5 लाखाच्या रेंजमध्ये पकडू शकता. सगळीकडे सेम पकडू शकता. 5 लाखाच्या रेंजमध्ये कमी जास्त होतात. 3 लाखापर्यंत सुद्धा येऊ शकतं किंवा 6-7 लाखापर्यंत सुद्धा जाऊ शकतात. सो हे असं तुम्ही जर 5 लाखाने पकडलं तर याची टोटल प्राइस 27-28 लाखापर्यंत जाते. तर एवढे तुम्ही तुमच्याकडे पैसे असायला हवेत किंवा एवढ्याची जुळाजुळव तुम्हाला होईल असं विचार असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. इथे याचं पोझिशन तुम्हाला डिसेंबर 2028 ला भेटेल. हे सर्व 2 BHK फ्लॅट्स आहेत, बट बाल्कनी इथे कुठल्याही फ्लॅटला देण्यात आलेली नाहीये. लिटिगेशन्स इथे कुठल्याही प्रकारचे नाहीये. आणि बिल्डिंग बद्दल बोलायचं झालं तर बिल्डिंग हे सेपरेट म्हाडाची 14 माळ्याची बिल्डिंग असेल. या व्यतिरिक्त बिल्डरच्या बिल्डिंग आहेत A to J 26 माळ्याच्या बिल्डिंग असतील, ज्यामध्ये की सर्व अम्युनिटीज वगैरे असतील, बट त्याचा की ऍक्सेस तुम्हाला म्हाडाच्या बिल्डिंगला नसेल. त्यानंतर लोकेशन बद्दल माहिती घेऊयात. तुम्ही गुगल मॅप्स वरती गेला, सुखोनी किंग्सले नावाने सर्च केलं तर तुम्हाला लोकेशन समजेल. सो जास्त एक्सप्लेन करायची गरज नाहीये. मागच्या वेळेस इथे 19 ग्रँड वेस्ट इथे सुद्धा फ्लॅट आपल्याला म्हाडाच्या लॉटरीमध्ये होते 2 वर्षापूर्वी. अ, इथे डांगे चौक आहे. डांगे चौकापासून पुढे तुम्ही चिंचवडच्या साईडला जायचं असेल तर पुढेच थोड्याशा अंतरावरती तुम्हाला थेरगावचा रस्ता लागेल, ज्यामधून तुम्हाला एंट्री करून थोडंसं पुढे आल्यानंतर बार्ने एम्पायर रोड लागेल. तिथून आत एंट्री घ्यायची आणि समोर पुढे गेल्यानंतर तुम्हाला सुखोनी किंग्सले हा प्रोजेक्ट लागेल. या साईडने सुद्धा एंट्री असेल, बट ही मोस्टली प्रायव्हेट जे काही घर आहे त्या बिल्डरची तिकडून असेल. म्हाडासाठी सेपरेट टावर असेल. हे प्रायव्हेट आहेत आणि इथेही त्यानंतर पाठीमागे तुम्ही बघू शकता, ही जी टावर उभं होतंय तर ते म्हाडाचं टावर असेल. हे सेपरेट काढलेले आहे, ज्याला की एंट्री एक्झिट या साईडने असेल, सगळे सेपरेट असेल. इथे तुम्हाला सेल्स ऑफिस बघायला भेटेल, जे की कन्वर्ट होईल नंतर स्पोर्ट्स अरेनामध्ये. हे तुम्ही बघू शकता. स्ट्रीट व्ह्यू जर बघितला तर हे सेल्स ऑफिस आहे किंग्सलेचं. आणि इकडे या साईडला कुठेतरी म्हाडाची टावर, म्हाडाची बिल्डिंग तुम्हाला बघायला भेटेल. आणि अप्रोच रोड कसा आहे तुम्ही बघू शकता. हा अशा टाईपचा अप्रोच रोड तुम्हाला बघायला भेटेल इथे. सो हे होतं लोकेशन. काही लोकांना हे पण असतं की या एक्झॅक्ट लोकेशन पासून डिस्टन्स किती आहे कुठल्या कुठल्या मेन स्पॉटचं, तर ते तुम्ही इथे बघू शकता. मी हे सर्व एक्सप्लेन करत बसणार नाही. तुम्हाला हवं असेल, इंटरेस्टेड असाल, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा मग व्हिडिओला पॉज करून इथे तुम्ही सर्व डिटेल्स वाचू शकता. त्यानंतर लेआउट समजून घेऊयात. हा
लेआउट तुम्ही बघू शकता. सो हे प्रायव्हेट एरिया म्हणजे प्रायव्हेट फ्लॅट, प्रायव्हेट टावर्स येतं. A2 हा ए बिल्डिंग आणि इथे जे बिल्डिंग A to J 26 माळ्याची, आणि इथे बॅक साईडला सेपरेट काढलेली असेल इन्क्लुझिंग हाऊसिंग म्हाडाची बिल्डिंग बघू शकता. आणि जे तुम्हाला सांगितलं सध्या जिथे सेल्स ऑफिस आहे तिथे स्पोर्ट्स क्लब वगैरे आहे, तर ते इथे तुम्ही बघू शकता. हा स्पोर्ट्स क्लब आहे. सो हे जर तुम्हाला क्लिअर नसेल तर इथे तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे हे असेल सर्व. ही इथे जी इथे माडाची बिल्डिंग येईल आणि इथे स्पोर्ट्स क्लबला अशा टाईपचे मे बी येतील गोष्टी. आणि ही प्रायव्हेट बाकीचे टावर्स आहेत A to J. त्यानंतर फ्लोर प्लॅन समजून घ्यात महत्वाचा. सो सर्व फ्लोअरचा फ्लोर प्लॅन ऑलमोस्ट सेम आहे. अर्थातच 8व्या फ्लोअरला रेफ्युजी असेल तिथे सोडून, आणि सर्वांचा कार्पेट एरिया सेम आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकता एका फ्लोअरवरती जवळपास 6 फ्लॅट येतात. या साईडला 3, या साईडला 3, आणि एक छोटी लिफ्ट, एक मोठी लिफ्ट आणि 2 स्टेअरकेसेस तुम्ही बघू शकता. सर्व फ्लोअर प्लॅन सेम आहे. त्याच्यामुळे एक कुठला तरी फ्लॅटचा आपण बघूयात फ्लोअर प्लॅन. सो इथून तुम्हाला एंट्री आहे असेल. एंट्री केल्या केल्या तुम्हाला लिव्हिंग लागेल 4.1/3.2 ची. त्याच्यानंतर पुढे 2.3/2.45 चा किचन लागेल. बट इथे किचनला कुठल्याही प्रकारची तुम्हाला बाल्कनी देण्यात आलेली नाही. त्यानंतर पुढे गेल्यानंतर लेफ्ट साईडला तुम्हाला कॉमन टॉयलेट, अपोजिट साईडला बेडरूम लागेल. चिल्ड्रन्स बेडरूम 2.75/2.75 ची. त्यानंतर पुढे आल्यानंतर तुम्हाला मास्टर बेडरूम लागेल 3.05/3.2 ची, आणि इथे टॉयलेट लागेल तुम्हाला अटॅच मास्टर बेडरूमला. इथे कुठल्याही बेडरूमला किंवा हॉलला अटॅच बाल्कनी नाही किंवा किचनला सुद्धा अटॅच बाल्कनी नाहीये. सो सर्वात मोठा ड्रॉबॅक येथे आहे. सो मार्केट रेट बद्दल बोलूयात. बिल्डरचा रेट आहे जवळपास 12,000 पर स्क्वेअर फीटच्या रेंजमध्ये, च्या वरतीच आहे. आणि भाड्याचा त्याप्रमाणे जर कॅल्क्युलेट केलं तर 50, 55 किंवा 60 लाखापर्यंत सुद्धा तुम्ही पकडू शकता इथे मार्केट रेट. आणि त्याचं रेंटची गोष्ट करायला गेलं तर 30,000च्या रेंजमध्ये रेंट तुम्हाला भेटू शकतो, 25 ते 30. सो तुम्ही भाड्याचा 20 ते 25,000पर्यंत, बाल्कनी नाहीये त्यामुळे आणि अम्युनिटी सुद्धा नाही येतं, त्यामुळे 20 ते 25च्या रेंजमध्ये तुम्हाला इथे रेंट भेटू शकतो. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस. सो ॲडव्हान्टेजेस मध्ये बोलायचं झालं तर तुम्हाला 2 BHK भेटत आहेत. अर्थातच बाल्कनी नाहीये, तो डिसॲडव्हान्टेजेस मध्ये येईल. बट तुम्हाला 2 BHK भेटत आहेत. ज्यांना 2 BHK सवय 1 BHK मध्ये नाही त्यांना ऍडजस्ट करतायत. सो त्यांच्यासाठी हा फ्लॅट आहे. सोबतच लोकेशन चांगलं आहे, एवढं जास्त आतमध्ये नाहीये, डांगे चौकापासून जवळ आहे आणि मेन प्रॉपर सिटीमध्ये. तिथून तुम्हाला थोडंसं लगेच सर्व्हिस बाहेर पडल्यानंतर मेन रोडला लागल्यानंतर सर्व तुम्हाला ऑल ओव्हर द पुणेची कनेक्टिव्हिटी तुम्हाला इथे बघायला भेटेल. स्कूल्स, कॉलेजेस, हॉस्पिटल्स किंवा बाकीच्या गोष्टी सुद्धा जवळपास असतात. मार्केट सुद्धा जवळ, पिंपरी मार्केट सुद्धा मोठं मार्केट आहे जवळपासच आहे. सर्व बाकीच्या कनेक्टिव्हिटी बद्दल सुद्धा चांगलीच आहे. आणि डिसएडव्हान्टेजेस आणि लिटिगेशन नाहीये, ते पण चांगली गोष्ट आहे. त्यानंतर डिसएडव्हान्टेजेस मध्ये बोलायला झालं तर तुम्हाला सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्हाला बाल्कनी नाहीये, कुठल्याही रूमला नाहीये, हॉलला नाहीये, किंवा मग किचनला सुद्धा ड्राय बाल्कनी नाहीये. किचनला तरी ऍटलिस्ट असायला पाहिजे, बट ती सुद्धा नाहीये. सो तो एक मोठा ड्रॉबॅक आहे. सेपरेट बिल्डिंग आहे, सेपरेट टॉवर आहे, अम्युनिटीज वगैरे सर्व कुठल्या गोष्टीचा ऍक्सेस नसेल तुम्हाला, तो एक काही लोकांना डिसएडव्हान्टेज वाटेल. तो पण डिसएडव्हान्टेज इथे आहे. 3 वर्ष वेट करावं लागेल तुम्हाला, 3 वर्ष लेट पोझिशन आहे, तो एक काही लोकांना लगेच हवं असतं. सो त्या लोकांसाठी सुद्धा हा एक डिसएडव्हान्टेज तुम्हाला बघायला भेटेल. ऍडव्हान्टेजेस मध्ये अजून एक आहे की लिटिगेशन इज तर कुठलंही नाहीये. सो ती एक चांगली गोष्ट आहे, जेणेकरून तुम्हाला पोझिशन टाइम वरती भेटू शकेल किंवा लोन घेण्याच्या गोष्टी मध्ये काही इश्यूज नाही येणार. त्यानंतर फायनल कन्क्लुजन काय, जे तुम्ही सांगितले तुम्हाला ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस, त्याप्रमाणे तुम्हाला डिसाईड करायचंय की इथे अर्ज करावा की नाही करावा. सो तुम्हाला जर बाल्कनी चालत असेल, बाल्कनी नसेल तरी चालत असेल, आणि 2 BHK हवा आहे आणि 2-3 वर्ष तुम्ही थांबू शकताय, तर तुम्ही इथे अर्ज करू शकता. बाकीच्या लोकांनी बाकीच्या ठिकाणी अर्ज करा. त्यासाठी हे माझं मिक्स्ड ओपिनियन असेल की इथे गरजे ज्यांना की ह्या गोष्टी चालतायत त्यांनीच अर्ज करावा, बाकीच्यांनी अर्ज विनाकारण अर्ज करू नये. सो हे होतं या प्रकल्पाबद्दलची थोडक्यात माहिती. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा,
आणि असेच व्हिडिओज बघत राहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. दुसऱ्या कुठल्या व्हिडिओ स्कीमबद्दलचा व्हिडिओ, डिटेल व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. मी ते पुढील व्हिडिओमध्ये इन्क्लूड करण्याचा प्रयत्न करेल. आणि तोपर्यंत तुमची रजा घेतो. धन्यवाद.